नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड या सेक्शनवरती मोस्ट इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन बघणार आहोत. आता जे सर्व प्रश्न आहेत जे व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, तर ते प्रिव्हियस इयर बेस्ड क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. आता जे आपण सिरीज लॉन्च केली आहे नर्सिंग ॲप्टिट्यूडची, त्याच्या या लेक्चरच्या आधी 5 नर्सिंग ॲप्टिट्यूड वरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. आता हे 6वं आहे. सो ते जर व्हिडिओ आधी पाहिलं नसेल तर तुम्ही त्या आधी पाहून घ्या, नंतर हे व्हिडिओ कंटिन्यू करा. आता विद्यार्थी मित्रांनो, असेच आपण वेगवेगळ्या सब्जेक्ट वरती जसे की केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश ग्रामर अशा प्रत्येक सेक्शन वरती आपण व्हिडिओ अपलोड करतो. त्याचं नोटिफिकेशन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. म्हणजे जे पण नवीन व्हिडिओ आपण अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. त्यासोबतच नर्सिंग CETचे जे पण अपडेट्स येतील, रजिस्ट्रेशनच्या रिलेटेड, एक्झाम रिलेटेड जे पण असतील, सिलेबस रिलेटेड, त्याचं पण आपण व्हिडिओ अपलोड करतो. तर त्याचं सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. विद्यार्थी मित्रांनो, चला आता लेक्चरकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, विच चेंबर ऑफ द हार्ट पंप्स ऑक्सिजनेटेड ब्लड टू द बॉडी? ऑप्शन्स आहेत राईट एट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आन्सर कन्फर्म करा, खाली कमेंट करा, त्यानंतर एक्सप्लेनेशन ऐका. ओके. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल. आता लेफ्ट वेंट्रिकल काय असतं, तर एक थिक मस्क्युलर वॉल असलेला एक चेंबर आहे. ओके, जो ऑक्सिजन रिच ब्लड अorta थ्रू पूर्ण आपल्या होल बॉडीला पंप करतं. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये तेच विचारलं होतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द मेन मसल यूज फॉर ब्रीदिंग? ब्रीदिंग साठी कोणतं मेन मसल यूज केलं जातं असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत इंटरकोस्टल मसल्स, डायफ्राम, ॲब्डोमिनल मसल्स आणि पेक्टोरल मसल्स. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन बी, ते म्हणजे डायफ्राम. आता विद्यार्थी मित्रांनो, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाल्यावरती लंग्स हे एक्सपांड होतात जेव्हा इनहेल करतो. आता रिलॅक्स झाल्यावर एअर काय होती, बाहेर जाते, एक्झेल होते. आणि इंटरकोस्टल मसल्स हेल्प करतात, पण मेन मसल डायफ्राम असतं. आता हे जे इंटरकोस्टल मसल्स असतात ते हेल्प करतात, पण मेन मसल कोणते असतात, तर डायफ्राम असतात. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, विच कंडिशन इज कॉज्ड बाय द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी? विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, कोणता आजार होता विचारलाय. बेरी, स्कर्वी, नाईट ब्लाइंडनेस, पेलाग्रा. तर ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन बी, तर म्हणजे स्कर्वी. आता विटॅमिन सी कोलेजन फॉर्मेशन साठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्या डिफिशियन्सीमुळे गम्स ब्लीड होणे, लवकर जखम बरी न होणे, अशा गोष्टी होतात आणि यालाच म्हणतात स्कर्वी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अजून या गोष्टी नर्सिंग CET मध्ये टॉप करायचं असेल तर हे लेक्चर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत नक्की बघा. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रत्येक प्रश्न व्यवस्थित डिटेलमध्ये पाहायचा असेल, त्यासोबतच नर्सिंग ॲप्टिट्यूडचे टॉप MCQ आपण या व्हिडिओमध्ये टॉप सॉल्व्ह केलेतच. आज जर तुम्हाला वाटत असेल की अजून डिटेलमध्ये शिकायचंय, कम्प्लीट सिलेबस रिव्हिजन झाला पाहिजे, कम्प्लीट सिलेबस रिवाइज करायचा किंवा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची आहे, तर आमच्याकडे तुमच्यासाठी नवीन बॅच सुरू होतीये आणि ती तुमच्यासाठी परफेक्ट असेल. तर त्या बॅच मध्ये फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स असतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, 25+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज असेल, त्यासोबतच चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असेल, 2000+ आमचे क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आणि आता याची बॅच सुरू होते 25 तारखेपासून, म्हणजे सोमवारपासून नवीन बॅच सुरू होते. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता PCB CET, नर्सिंग CET आणि नीट या तीनही एक्झाम कम्प्लिटली वेगळ्या आहेत. यांची लेवल वेगळी आहे, कम्प्लिटली सिलेबस वेगळा आहे. तर आपण एकच कोर्स बाय केला तर असं जमणार नाहीये. सो प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला वेगळा कोर्स घ्यावा लागेल आणि त्याचं प्रिपरेशन वेगळं करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, असंच आपल्याकडे आहे. तर
या 3 एक्झाम सोबत आपण PCM, CET, JEE यांचे देखील प्रिपरेशन घेतो आणि यांची बॅच देखील 25 तारखेपासून सुरू होते. आता विद्यार्थी मित्रांनो, या 5ही एक्झामला तुम्हाला जर टार्गेट करायचं असेल, आपल्याकडे या 5ही एक्झामसाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत. ओके, तर या 5ही एक्झामला तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर तुमच्याकडे कॉम्बो ऑफर असेल, ती म्हणजे फक्त 10,000 रुपये. 10,000 रुपयामध्ये तुम्हाला 5ही कोर्सेस घेता येतील. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आहे. तर त्याची प्राइस असेल 5,000 रुपये फक्त. आता हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केला तर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पाहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर्स आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला कोणता पण कोर्स एनरोल करायचा आहे तो टाईप करा आणि एनरोल करू शकता. ओके, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला कोर्स डाउनलोड केला, एनरोल केला, तर आमची गॅरंटी आहे की तुम्ही 95+% नक्कीच तुमच्या एक्झाम मध्ये येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स नक्कीच जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता पुढचे प्रश्न पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच पार्ट ऑफ द युरिनरी सिस्टीम स्टोर्स युरिन? ऑप्शन्स आहे युरेथ्रा, किडनी, ब्लॅडर, युरेटर. युरिन कोणती युरिनरी सिस्टीम स्टोअर करते? युरिनरी सिस्टीमचा कोणता पार्ट स्टोअर करते? तर करेक्ट ऑप्शन असेल इथे ऑप्शन सी, ते म्हणजे ब्लॅडर. आता किडनी जे आहे ते युरिन बनवते, युरेटर्स जे आहे ते ब्लॅडर मध्ये युरिन आणते आणि ब्लॅडर जे आहे ते स्टोअर करते आणि युरेथ्रातून ते युरिन बाहेर पडतं. ओके, अशी ती प्रोसेस असते. नेक्स्ट क्वेश्चन, what is the normal range for systolic blood pressure in adults? 90 to 110, 100 to 120, 110 to 140, 120 to 160 mmHg. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे 110, 110 to 140. आता विद्यार्थी मित्रांनो, सिस्टोलिक म्हणजे काय? तर हार्ट कॉन्ट्रॅक्शन वेळी प्रेशर. आता ते 110 ते 140 mmHg हे नॉर्मल असतं. आता 90 पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणायचं लो बीपी आणि 90 पेक्षा 140 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला म्हणायचं हायपर टेन्शन. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिम्पटम ऑफ डिहायड्रेशन? ऑप्शन्स आहेत इनक्रीज युरिनेशन, ड्राय माउथ, स्वेटिंग, वॉटरी आईज. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे ड्राय माउथ. बॉडी मधून जास्त फ्लुइड लॉस झाल्यावरती ड्राय माउथ, डिझीनेस, लो युरिन आउटपुट आपल्याला या गोष्टी दिसून येतात. आणि इन्क्रीज युरिनेशन उलट फ्लुइड लॉसचं कारण असू शकतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, which part of the digestive system is responsible for nutrient absorption? Options आहेत stomach, small intestine, large intestine, pancreas. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन. आता स्मॉल इंटेस्टाईनच्या वेळी न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शन करतात आणि स्टमक मेनली डायजेशन साठी यूज होतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन. नेक्स्ट क्वेश्चन, विच ब्लड कंपोनंट हेल्प्स इन क्लॉट फॉर्मेशन? क्लॉट फॉर्मेशन साठी कोणता ब्लडचा कंपोनंट हेल्पफुल असतो? ऑप्शन्स आहेत प्लाझ्मा, आरबीसीज, प्लेटलेट्स, डब्ल्यूबीसीज. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, तर म्हणजे प्लेटलेट्स. आता प्लेटलेट्स हे क्लॉट बनवतात आणि ब्लिडिंग हे थांबवतात. आता कमी झाल्यास ब्लिडिंग जास्त होते. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द लार्जेस्ट बोन इन द ह्युमन बॉडी? आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात मोठा बोन कोणता आहे? ऑप्शन्स आहेत टिबिया, फीमर, ह्युमेरस, फिब्युला. ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे फीमर. आता फीमर जे आहे ते आय मध्ये असते, म्हणजे आपल्या मांडीमध्ये असते आणि बॉडी मधील स्ट्रॉंगेस्ट त्यासोबतच लॉंगेस्ट बोन आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, what is the main purpose of
इन इमर्जन्सी केअर. ऑप्शन्स आहेत असाइनिंग हॉस्पिटल रूम्स, प्रायोरिटायझिंग पेशंट ट्रीटमेंट, रेकॉर्डिंग पेशंट डिटेल्स, गिव्हिंग फर्स्ट एड. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे प्रायोरिटायझिंग पेशंट ट्रीटमेंट. आता विद्यार्थी मित्रांनो, इमर्जन्सीमध्ये ट्रिएक सिस्टीम पेशंट्सला त्यांच्या कंडिशन सिव्हिरिटीनुसार ट्रीट करण्यासाठी वापरलं जातं आणि लाईफ थ्रेटनिंग केसेस आधी या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात. जे पण प्रश्न होते आपण ते डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. त्यासोबतच तुम्हाला जर एक्झाम मध्ये नर्सिंग सीईटी मध्ये टॉप करायचं असेल, नर्सिंगच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही आमचा कोर्स नक्कीच एनरोल करू शकता. आमची टीम, आपले एक्सपर्ट तुमचं कॉलेज म्हणजे ऍडमिशन होईपर्यंत तुमच्या सोबत असतात. तर कोर्स नक्कीच जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे पण आपण व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. तर लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.